संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना चांदीच्या थाळीतनं शाही मेजवानीचा आरोप। एका थाळीची किंमत 5,000हून जास्त। उधळपट्टीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मशिदीवरच्या भोंग्यांवरून महायुती सरकारमध्येच मतभेद। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, अजित पवारांची तंबी। तर सोमय्यांची मागणी योग्यच, आशिष शेलारांची भूमिका। महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभाऐवजी सेनगोल। आणीबाणी विरोधातल्या राजभवनातल्या कार्यक्रमातही सेनगोलचा वापर। संविधान विरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप। महायुतीचे 7 मंत्री अजूनही खासगी सचिवांविना। तर परवानगीशिवाय मंत्र्यांकडे काम करणाऱ्या खासगी सचिवांना कारणे दाखवा नोटीस। अर्धा डझन मंत्री दुहेरी कारणे। इंदिरा गांधींनी भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला। आणीबाणीला 50 वर्ष होत असताना फडणवीसांचा हल्लाबोल। तर मोदींमुळे संविधान संकटात असल्याचा काँग्रेसचा आरोप। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांची सरशी। निळकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल। गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा जल्लोष। पुणेकरांसाठी खुशखबर। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3,600 कोटी मंजूर। पालिका निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा। सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातनं 2 वेळा होणार। 2026 पासून फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा। फेब्रुवारीची परीक्षा सक्तीची, तर मे मधली ऐच्छिक। लठ्ठपणा विरोधातलं जगातलं पहिल्या औषध भारतात दाखल। एका कोर्ससाठी महिन्याला 17,000 रुपये मोजावे लागणार। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात ड्रग्ज माफियाची कुटुंबासोबत मेजवानी। माझाच्या बातमीनंतर 3 पोलिसांचं निलंबन। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी खळबळजनक माहिती समोर। आरोपी अमोल खोतकरने दिलेलं 22 तोळे सोनं बहीण रोहिणीने तुळशी वृंदावनात लपवल्याचं उघड। भारतासाठी ऐतिहासिक दिवस। अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले। एक्सियम 4 मोहिमेची सुरुवात। वॉटर राईड शुभांशूंचा अंतराळातनं पहिला उद्गार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।